महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ. शपथ घेताना नेत्यांच्या अजितदादा अमर रहेच्या घोषणा. शपथविधीनंतर मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला देवगिरी निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा. पंतप्रधानांनी पाठवलेलं सांत्वनपर पत्रही केलं सुपूर्द. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे सोपवली 3 खात्यांची जबाबदारी. क्रीडा, उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक खातं सुनेत्रा पवारांकडे, मात्र अजित पवार आग्रही असलेलं अर्थ खातं फडणवीसांकडेच राहणार. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमतानं निवड. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वाधिकार सुनेत्रा पवारांकडेच असणार, तर पक्ष एकसंध ठेवण्यासाठी तातडीनं निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या नेत्यांचं स्पष्टीकरण. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची घोषणा 12 तारखेला होणार होती. शरद पवारांची माहिती, तर 17 जानेवारीला शरद पवार अजित पवारांमध्ये बैठक झाल्याचा व्हिडिओही माझ्या हाती. एकत्र येण्यासंदर्भात दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभिन्नता. शरद पवारांचे नेते शशिकांत शिंदे, राजेश टोपेंना विलिनीकरणासंदर्भात माहिती, तर छगन भुजबळ, अनिल पाटील यांच्यासह सुनील शेळकेंचे कानावर हात. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका झाल्याचं म्हणत राज ठाकरेंची राजकीय घडामोडींवर टिप्पणी. राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नाही, राज ठाकरेंचं स्पष्ट मत. मुंबई महापालिकेसाठी सोमवारी भाजप शिवसेना एकत्र गटनोंदणी करणार. कोकण भवनमध्ये जाऊन एकत्र नोंदणी प्रक्रिया पार पाडणार. महापौर कोण याकडे लक्ष. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या देशाचं बजेट मांडणार. कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणांची शक्यता, तर करदात्यांसाठी कोणत्या तरतुदी याकडेही लक्ष. माझावर महाकवरेज. न्यूझीलंड विरुद्धच्या 5व्या T20 सामन्यामध्ये भारताचा 46 धावांनी विजय. 5 सामन्यांच्या मालिकेतही भारताची 4-1 अशी सरशी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.